नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दुरुटेक चॅनलला। मित्रांनो, खरीप 2025 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा काढला, परंतु पीक विमा आपल्याला मिळणार का किंवा मिळणार तर कसा मिळणार याविषयी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात शंका आहे। मित्रांनो, याविषयी सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला मित्रांनो निश्चित लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, आपण जर या चॅनलला पहिल्यांदा भेटत असाल तर हे चॅनल आता सबस्क्राइब करा। मित्रांनो, खरीप 2025 मधील पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाई जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मात्र कापूस आणि तुरीसाठी प्रक्रिया थोडी उशिराने म्हणजे मार्च एप्रिल मध्ये होईल अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली आहे। राज्य सरकारने यंदा सुधारित पीक विमा योजना राबवली आहे। या योजनेतून काही ट्रिगर काढलेले आहेत, जसे की पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीनंतर नुकसान झाले तरी पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पन्नाच्या आधारे भरपाई दिली जाणार आहे। परिणामी विमा भरपाई गेल्या वर्षीच्या तुलनेत निश्चित कमी मिळण्याची शक्यता आहे। खरीप पिकाच्या कापणी प्रयोगाची माहिती राज्याने सरकारला पाठवली आहे। यामध्ये पिकाचे तांत्रिक उत्पादन, उत्पादनाची गुणवत्ता व अंदाज याबाबत सविस्तर माहिती दिली गेली आहे। पुढील काही दिवसात ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड केली जाईल। यानंतर शेतकऱ्यांना देय विमा रक्कम निश्चित केली जाईल। मित्रांनो, यंदा विमा कंपन्यांना 2400 कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहे। सरकारने त्यासाठी आधीच आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे। मित्रांनो, विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना हा हप्ता लवकरच दिला जाणार आहे का दिला गेला आहे। कापूस आणि तूर पिकाची विमा भरपाई उशिरा मिळेल, पण उशिरा का मिळेल याच्या मागचे कारण जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये निश्चितच ऐकायला मिळतील। मित्रांनो, कापूस आणि तुरीसाठी अजून कापणी प्रयोग अहवाल शासनाचे चालू आहेत। फेब्रुवारी महिन्यात हे अहवाल किंवा हे प्रयोग पूर्ण होतील अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे। त्यानंतर माहिती अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यात येईल। 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी याला लागू शकतो। यामुळे या पिकांसाठी विमा भरपाई मिळायला मार्च किंवा एप्रिल महिना उजाडू शकतो अशी माहिती कृषी विभागाकडून मिळते आहे। मित्रांनो, आता याच्यात शासन आणि कंपनी यांच्यात शेतकरी भरला जाऊ शकतो। ते कसं ते आपण पाहू। का तर कंपनी उत्पादन तांत्रिक अंदाजापेक्षा खूपच कमी आहे आणि प्रयोग चुकीच्या पद्धतीने केला आहे तर परत कंपनी अपील करू शकते। अपील केल्यानंतर याच्यावर केंद्रीय पातळीवर तोडगा काढणे खूप महत्त्वाचे आहे आणि काढावा लागेल। मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे हेक्टरी 17,500 रुपये भरपाई दिली, मात्र विमा कंपन्यांकडून ह्याच प्रमाणात किंवा याच आधारित शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का याची सुद्धा शाश्वती बघावी लागेल। मात्र पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता काही शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता फार कमी आहे। यावर्षी वैयक्तिक पंचनामे झाले नाही, त्यामुळे मंडळ पातळीवर उत्पन्नाचा अंदाज घेऊन भरपाई दिली जाईल। त्यामुळे काही शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणे रक्कम मिळेल का याची सुद्धा शंका आहे। परंतु मित्रांनो, शासनाकडून गेलेल्या कापणी अहवालानुसारच पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे। त्यामुळे शासनाने पीक विमा कंपन्यांना दिलेला अहवाल किंवा कापणी अहवाल काय आहे हे पाहणे मोठे उत्सुकतेचे आहे। तरी पीक विमा कंपन्यांकडून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी आशा आहे। मित्रांनो, यानंतरही काही माहिती आपल्याला पीक विमा कंपनीकडून मिळाली तर निश्चितच मी आपल्यापर्यंत पोहोचवून देईल। मित्रांनो, पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर निश्चितच चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांनो आवडलं असेल तर निश्चित शेअर करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।